जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून पोलीस आयुक्तालयाच्या दिमतीला विविध 11 प्रकारची वाहने शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत। सन 2024-25 चा जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात आता नव्याने 11 वाहने समाविष्ट करण्यात आली असून गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त दीपाली काळे, विजय कबाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला। शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्यानेच समाविष्ट झालेल्या वाहनांचा नक्कीच फायदा होईल असे म्हणत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रलंबित असलेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढावा अशी विनंती केली। 850 अंमलदारांसाठी निवासस्थान बाकी आहे, ते फेज 2 मध्ये ठेवलेले आहे पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर कॉर्पोरेशनने। तर सर आपल्याला मी सांगू इच्छितो 2096 अंमलदार आणि जवळपास 200 अधिकारी अशा आमच्या स्ट्रेंथ आहे सर। त्यापैकी सध्या स्थितीत बघितलं तर 56 अधिकारी क्वार्टर्स आणि 348 अंमलदार क्वार्टर्स वापरण्याच्या लायक आहे सर। आता हे 308 क्वार्टर्स उपलब्ध झाल्यानंतरही आम्हाला ते अपुरी पडणार आहे, त्यामुळे हे फेज 2 लवकरात लवकर लागू झालं तर बरं राहील सर। सोबतच सर आमचं पोलीस मुख्यालय जे आहे ते 1927चं बांधकाम आहे सर। ते ब्रिटिशकालीन पोलीस मुख्यालय आहे आणि आमचे सर्व जे शस्त्र आणि इतर जे महत्त्वाचे शस्त्रसाठा वगैरे जे आहे सर्व त्याच इमारतीमध्ये आहे। त्या सिक्युरिटीच्या दृष्टीने नवीन पोलीस हेडक्वार्टर्सच्या गरज अत्यंत आवश्यकता आहे सर। सो आपला पाठपुरावा असला तर 100% ते होईल अशा आमच्या अपेक्षा आहे सर। आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्याकरता नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली। शेवटी हे सगळं करत असताना त्याला सोयीसुविधा असतात, चांगलं पोलीस स्टेशन असणं, चांगलं आयुक्तालय असणं, राहण्याची चांगली सोय असणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि वेगळं आपण काहीच मागितलं नाही, या सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत। मी या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगितलं, आता पोलीस वसाहतीचा राहण्यासाठी 102 कोटीचा पहिला फेजचा प्रकल्प आपला चालू झाला आहे। एन्व्हायरमेंटलची परमिशनचा विषय आहे, कुठं अडचण असेल तर आपण नक्की लक्ष घालून तातडीनं त्यातून मार्ग काढू। दुसऱ्या फेजचंही काम आपण तातडीनं प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदयांच्याकडे त्या प्रस्तावाचा फॉलोअप घेऊन तो प्रस्ताव तातडीने दुसऱ्या फेजचा आपण मंजूर करून घेऊ।